महाराष्ट्रात राहायचं तर मराठी यावी लागेल, ही झाली भूमिका. कायद्याच्या चौकटीत कसं बसवणार? तर तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल महाराष्ट्रामध्ये मराठी शिकायला काय हरकत आहे? असा आरोप होतोय की तुम्ही रोजगारावरती घाला आणतात. ही सगळी मुजोरी मुंबईतच चालते, खपून घेतली जाते. काही काही टॅक्सी चालक, रिक्षा चालक ही मुजोरी दाखवतातच. हा भाग आहे की आम्ही नाही बोलणार मराठीमध्ये. आम्ही असं सांगत नाही की तुम्ही मराठीच्या कविता लिहा, मराठीवर लेख लिहा, आम्ही या तुम्ही 3 तासाची तुमची परीक्षा आम्ही घेऊ. मराठीवरनं लायसन्स रद्द होणार का? मराठीवरनं लायसन्स कसं काय रद्द होऊ शकेल? मग कशी सक्ती होणार ना सर? नाही होणार ना. की महाराष्ट्रात मराठीच्या सक्तीच्या विरोधात कोणीतरी रस्त्यावरती उतरतंय, हे बाळासाहेबांनी कितपत सहन केलं असतं? तर शिवसैनिक प्रताप सरनाईकांचा असा मराठीला विरोध बघून रक्त खळत नाही का? मित्रपक्षाचा कितपत तुमच्या भूमिकेला पाठिंबा आहे? मग मनसे जेव्हा म्हणते की असं विरोधात खळखटाक केलं पाहिजे, पटते मग तुम्हाला ती भूमिका? कारवाई करायची म्हटल्यानंतर नियम आमच्याकडे भरपूर आहेत. काय तुमच्या तर नक्की नातं काय निर्णय म्हणजे मिळतात? बलात्कारापासून खंडणी आणि जबरदस्तीनं जमीन हडपणे वगैरे अशा प्रकारचे फक्त 28 गुन्हे असल्या कारणानं त्याला शालजोडीत न देणं म्हणतात ना? हा, सध्या एस टीला ब्रँड अँबॅसेडरची गरज आहे. एस टीची अवस्था इतकी वाईट आहे. नमस्कार, आपण पाहता झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज नवीन पाहुणे आपल्यासोबत आहेत. नुकताच एक निर्णय राज्य सरकारच्या वतीने समोर आला आहे. मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्याबाबतचा निर्णय खरं तर जुनाच निर्णय. त्याची सक्तीने अंमलबजावणी येत्या महाराष्ट्र दिनापासून होणार आहे. पण या निर्णयाला विरोधसुद्धा होतो आहे. विशेष करून टॅक्सी रिक्षा युनियनचे काही नेते असतील, संघटना असतील किंवा काही कायद्याची जाण असणारे कायदेतज्ञ असतील, वकील असतील, या निर्णयाला विरोध करतात. याच्या विरोधात मोर्चा देखील काढला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती होत असताना याला होणारा विरोध कितपत योग्य आहे, याच्याबाबत सध्या सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यावीच लागेल, ही मागणी किंवा ही भूमिका अजिबात चूक नाही आहे. कोणी देखील त्याचं समर्थन करणार नाही. पण या निर्णयाला होणारा विरोध आणि याच अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चेबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आहेत, टू द पॉईंटमध्ये आहेत आपल्यासोबत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे सरनाईक साहेब तुमचं. जसं मी म्हटलं की महाराष्ट्रात राहायचं तर मराठी यावी लागेल, हा सक्तीचा निर्णय कोणाला वाटत असेल तर तो अजिबात सक्ती करण्याचा नाही. ही भूमिका अत्यंत योग्य. पण ही झाली भूमिका, कायद्याच्या चौकटीत कसं बसवणार? नाही बघा, 1989 साली ज्यावेळेस परिवहन विभागानं विविध नियमावली बनवल्या त्यामध्येच ही नोंदच आहे की ज्यावेळेस बॅच दिला जातो त्यावेळेस त्याला मराठी बोलता येतं का, त्याला मराठी समजतं का? याचं कारण असं आहे की एखादा प्रवासी जर मागे बसलेला असेल आणि त्याला मराठी व्यतिरिक्त ग्रामीण भागातून आलेला जो शेतकरी असेल त्याला हिंदी भाषेचं ज्ञान नसेल. मुंबई, ठाणे किंवा MMR क्षेत्रामध्ये ठीक आहे, आजच्या तारखेला हिंदी भाषिक जास्त असल्याकारणानं सर्वसामान्य मराठी माणूससुद्धा हिंदी भाषेमध्ये बोलतो, तो बोलू शकतो कारण त्याला हिंदी भाषा येते. परंतु ग्रामीण भागातला माणूस किंवा आमचा आदिवासी पाड्यांमध्ये राहणारा आदिवासी माणूस जेव्हा एखाद्या काही कामं करता मुंबईमध्ये मंत्रालयात आला किंवा विविध कामांसाठी विविध कार्यालयामध्ये जर त्याला जायचं असेल, रिक्षातनं जायचं असेल, त्याला टॅक्सीतनं जायचं असेल किंवा भविष्यामध्ये ओला, उबेर, रॅपिडोसारख्या एखाद्या गाडीमध्ये त्याला जायचं असेल आणि त्याला हिंदीचंच ज्ञान नसेल तर किमान त्याला बोलत असताना त्याच्याबरोबर टॅक्सी चालक किंवा रिक्षा चालक संवाद साधत असताना तो काय बोलतो हे त्यानं समजलं पाहिजे आणि बरोबर तुम्हीसुद्धा त्याच्याबरोबर मराठीत बोललं पाहिजे. हे बेसिक ज्ञान त्या टॅक्सी चालकाला किंवा रिक्षा चालकाला येणं गरजेचं आणि तसा नियमच आहे आणि प्रामुख्यानं असं पाळलं जात नाही. बऱ्याच वेळा अनेक तक्रारी पॅसेंजरच्या असतात की आम्हाला हिंदी भाषा येत नाही परंतु आमच्याबरोबर हा टॅक्सी चालक अरेरावीनं बोलतो, हिंदीमध्ये बोलतो. अनेक वेळा गुन्हे दाखल केल्याच्या तक्रारीसुद्धा आमच्यापर्यंत आल्यात आणि मी विचार केला की शेवटी नियमावली जुनीच आहे. 2019ला त्यामध्ये बदलसुद्धा काही करण्यात आला आणि त्यानुसार आज जर राज्य शासनानं ठरवलं की बाबा चला 1 मे महाराष्ट्र दिन आहे, आपल्या RTOच्या अधिकाऱ्यांनी काही चुकी तर नाही केली, त्यांना लायसन्स देऊन किंवा बॅच देऊन किंवा परवाना देऊन आणि त्याची पाहणी करायची मोहीम जर शासनाच्या वतीने किंवा RTO डिपार्टमेंटच्या वतीनं जर उघडली असेल तर मला असं वाटतं त्याचा एवढा काही विरोध काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी म्हणा किंवा काही टॅक्सी चालकांनी म्हणा किंवा काही युनियनने म्हणा करायची गरज नाही.
परिवहन सेवा शेवटी सर्वसामान्य प्रवाशांसाठी असते, तुमच्यासाठी असते. कोणाचाही रोजगार बुडवण्याचा हेतू परिवहन सेवेचा नाही आहे. उलट रोजगार उपलब्ध व्हावा ह्या माध्यमातून तुम्हाला लायसन्स दिलेले आहे, बॅच दिलेले आहेत, परवाने दिलेले आहेत. त्याचा योग्य प्रकारे वापर करा आणि कायद्याच्या कक्षेत राहून तुम्ही नियमावलीनुसार काम करा, अशी भूमिका आमची आहे. ते चुकीचं काय? नाही, तुम्ही मंत्री म्हणून बोलतात, पण तुम्ही एका पक्षाचं प्रतिनिधित्व करतात. तुम्ही ज्या पक्षातून येतात त्या पक्षाची भूमिका ही नेहमी मराठी माणसासाठी आक्रमक राहिलेली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांच्यापेक्षा शिवसैनिक प्रताप सरनाईक ह्याच्याकडे कसं बघतात, की महाराष्ट्रात राहून या गोष्टीला विरोध होतो, तुम्हाला कितपत पटतो? नाही बघा, हे योग्य नाही. शेवटी माझा पक्ष जरी शिवसेना असेल, कारण ह्या शिवसेनेनं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. हिंदुत्व भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाल्यानंतर बाळासाहेबांनी हिंदुत्वाची कास पकडली, परंतु मुळात शिवसेनेचा जन्मच हा मुळात मराठी माणसांसाठी झालेला आहे. आणि पक्ष जरी एका बाजूला ठेवलं, शेवटी मी सुद्धा मराठी आहे. मलाही असं वाटतं की मी जर कुठल्या 4 व्हेकल जी गाडी आहे त्या गाडीमध्ये बसल्यावर त्या पॅसेंजरबरोबर किंवा माझ्याबरोबर त्या टॅक्सीवाल्यानं, त्या रिक्षावाल्यानं मराठीत बोललं पाहिजे. मी सुद्धा माझ्या आयुष्याची 8 वर्ष रिक्षाचालक म्हणून काम केलं आहे आणि काम करत असताना आम्ही काही हिंदीमध्ये कोणाबरोबर बोललो नाही. तो काळ वेगळा जरी होता तरी आजच्या काळामध्ये हिंदी भाषिक ड्रायव्हर जास्त मोठ्या संख्येनं आलेलं आहे, तर त्यांनी मराठी शिकलं पाहिजे. आणि आहे ना, तुम्ही, मला असं वाटतं विरोध करण्यापेक्षा तुम्ही मागणी करा आमच्याकडे, तुम्हाला वेळ द्यायला तयार आहोत, तुम्हाला आम्ही मराठी शिकवायला तयार आहोत. का तयार होत नाही तुम्ही? पण असा आरोप होतोय की तुम्ही रोजगारावरती घाला आणतात लोक. बिलकुल नाही. पहिलं सर्वप्रथम आम्ही रोजगार निर्मिती करणारं हे सरकार आहे. महायुतीचं सरकार हे रोजगार निर्मितीसाठी करतंय. हा निर्णय रोजगारावरती घाला हा बिलकुल रोजगारावर घालणारा निर्णय नाहीये. आमचं म्हणणं असं आहे की तुमचा उलट रोजगार ह्यामुळे वाढेल. मराठी प्रवासी तुमच्याकडे आकर्षित होतील. मराठी प्रवासी तुमच्याबरोबर जास्त तुमच्याबरोबर बसून प्रवासाचा आनंद उपभोगतील. तुम्ही म्हणून मराठी शिका. मराठी शिकून मराठी प्रवाशांबरोबर मराठीमध्ये बोला आणि त्या मराठीचा आदर करा. अडचण येणार नाही तुम्हाला असं वाटतं? नाही येणार अडचण, कारण अनेक. तुम्हाला काय विचारतात, तुम्ही स्वतः मगाशी आता उल्लेख केला की तुम्ही 8 वर्ष रिक्षा चालवलेली आहे. बरोबर. काय अनुभव रिक्षा चालक म्हणून जेव्हा तुम्ही डील करतात पॅसेंजरशी, तर भाषा ही तुम्हाला वाटते अडसर असायला नाही, पाहिजे? अडचण भाषेचा असा कुठेही निर्माण होत नाही. पण काही, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की काही ग्रामीण भागातले जेव्हा आमचे प्रवासी येतात त्यांना हिंदीचा गंध नसतो, हिंदी माहितीच नसते किंवा हिंदीमध्ये कधी ते बोललेलेच नसतात. ते लोक मराठीसुद्धा, म्हणजे आमचे आदिवासी बांधव जे ते मराठीसुद्धा कधी कधी त्यांची अडचणीची ठरते. एवढं सुस्पष्ट ते मराठीमध्ये बोलत नाही. त्यांच्यावर तुम्ही हिंदीमध्ये बोललात आणि त्यांना जर कळलं नाही तर ते भाषिक वाद निर्माण त्या ठिकाणी होतात, पोलिसांपर्यंत प्रकरण जातं. आणि त्यामुळे वादविवाद टाळण्यासाठी मला असं वाटतं, तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल महाराष्ट्रामध्ये, मराठी शिकायला काय हरकत आहे? तुम्ही कर्नाटकामध्ये जा, तुम्ही मद्रासमध्ये जा, तुम्ही तेलंगणामध्ये जा, केरळामध्ये जा, तुम्ही ह्या राज्यांमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय हिंदीमध्ये बोलूच शकत नाही. तुम्हाला त्या ठिकाणची भाषा ही शिकावीच लागेल, समजावीच लागेल. तुम्ही युरोपियन कंट्रीमध्ये जा, त्या ठिकाणचा टॅक्सी चालक आहे तुमच्याबरोबर इंग्लिशमध्ये बोलल्याशिवाय तुमची भाषा काही तिकडे घेऊन जाऊ शकता का? तुम्हाला इवन UAEमध्ये सांगतो, टॅक्सीचा परवाना जास्तीत जास्त ह्या भारतीय आणि पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांकडे, परंतु त्या ठिकाणी अरेबिक शिकणं हे बंधनकारक आहे, कारण ते शिकल्यानंतरच त्यांना लायसन्स देण्यात येतं. मग इतर देशांमध्ये तशी मोहीम असते, इतर राज्यांमध्ये तशी मोहीम असते. तर महाराष्ट्राच्या परिवहन विभागानं जो नियमावली पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यानुसार जर कारवाई करायचं ठरवलं तर ते चुकीचं काय?